मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत ओरिफ्लेममध्ये जे हेअर कलर आहे ते यूज कसे करायचे आणि त्याचा रिझल्ट कसा आहे. तर बघा, आज माझ्याकडे हा जो शेड आहे त्याचं नाव आहे इंटेन्स ब्राऊन आहे आणि तो आज मी यूज करणार आहे. तर काय काय आहे याच्यामध्ये ते अगोदर बघूया. तर बघा, याच्यामध्ये सर्वात अगोदर दिलेलं आहे हे डेव्हलपर क्रीम आहे ही. त्यानंतर कलर क्रीम आहे ही. त्यानंतर पोस्ट कलर ट्रीटमेंट आहे. तर बघा, आपल्याला करायचं काय, हे डेव्हलपर आणि ही क्रीम दोन्ही मिक्स करायचं आहे. आणि तुमच्या केसांची लेंथ किती आहे त्यावर डिपेंड आहे की तुमची जर माझ्या केसांची जेवढी लेंथ आहे तेवढी असेल तर तुम्ही सगळं एका वेळेस यूज करायचं आहे. जर तुमची लेंथ शोल्डरपर्यंत असेल तर तुम्ही हाफ यूज करू शकता. पण तुम्हाला तेव्हा काय करावं लागेल की एका वेगळ्या बाउलमध्ये हे मिक्स करावं लागेल आणि त्यानंतर यूज करायचं, जेणेकरून हे परत तुम्ही यूज करू शकता उरलेलं. आणि जर तुम्हाला फक्त टचअप करायचं असेल तेव्हा तुम्हाला थोडी क्वांटिटी जी आहे ते वेगळ्या बाउलमध्ये घ्यायची आणि टचअप करायचे. तर बघा, आपले हेअर कलर परमनंट जरी असले तरी आपल्या केसांची एव्हरी मंथ ग्रोथ होत असते. आणि ज्यांचे व्हाईट केस असतील तर तुमच्या व्हाईट केसांची ग्रोथ होत असते आणि तुम्हाला मग टचअप करायची गरज पडते. तर त्यावेळेस तुम्ही थोडं साईडला घेऊन लावू शकता. तर बघा, आता हे जे क्रीम आहे आणि डेव्हलपर आहे हे मिक्स करायचं आहे आपल्याला. त्यानंतर कलर वॉश केल्यानंतर आपल्याला हे पोस्ट कलर ट्रीटमेंट जे आहे हे यूज करायचे. तर आता बघा, ह्याच्याने काय होतं, तुमच्या केसांना एक शाईन येते, ग्लो येतो केसांवर आणि हे हेअर मास्कचं काम करते. तर याच्यामध्ये काय आहे, लिन्सीड ऑइल दिलेलं आहे. तर ते लिन्सीड ऑइल जे आहे ते तुमच्या केसांना एक नॅचरल शाईन जी आहे ती देत असतं. तर चला आपण बघूया की हे यूज कसं करायचं. तर आता आपण बघूया याच्यात काय काय आहे. बघा, इथे एक पॅम्पलेट पण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये यूज कसं करायचं ते सगळं दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे हँड ग्लोव्स पण दिलेले आहेत. आता आपल्याला हे पोस्ट कलर ट्रीटमेंट जे आहे ते यूज करायचं ॲज अ हेअर मास्क म्हणून. याच्याने तुमच्या केसांना इन्स्टंट शाईन येणार आहे आणि केस जे आहे ते सिल्की दिसणार आहेत. तर हे संपूर्ण केसांना यूज करायचं. मसाज करायची याच्याने.